हॅलो नमस्कार, मी स्नेहा. मी फायनली माझ्या घरी वापस आलेली आहे. माझ्या घरी म्हणजे माझ्या आणि विजयच्या घरी आली आहे. तर इतके दिवस मी माहेरी होते आणि मला अनेक जणांनी DM मध्ये विचारलं सुद्धा होतं की तू माहेरी इतक्या लवकर कशी आणि आता 8व्या महिन्यामध्ये तू रिटर्न घरी कशी काय आली. तर हे थोडंसं कन्फ्युजन मला आज क्लिअर करायचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याचं जर रिझन तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा. तर झालं असं, त्याला काही असं खूप मोठं कारण नाही आहे, छोटंच असं एक सिंपल कारण आहे ज्याच्यामुळे मला माझं घर सोडून माझ्या मम्मीच्या घरी जावं लागलं. ते म्हणजे असं, मी आणि विजय देहूमध्ये राहतो आणि देहूपासून माझं जॉब म्हणजे मी जिथे हॉस्पिटलला जाते ते चिखली साईडला येतं. चिखलीच्या थोडंसं पुढे येतं. तर इथून तिथे जायला कमीत कमी एक अर्धा तास तरी लागतो आणि मी स्वतः माझ्या गाडीनीच ट्रॅव्हल करते. गाडीनीच माझ्या जॉबवर सुद्धा जाते आणि येते. तर प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे आणि आता प्रेग्नेन्सी आहे म्हणल्यावर आपल्याला थोडंसं सांभाळूनच चालावं वगैरे लागतं, गाडी चालवावं लागते. तर असा विचार करता इथून देहूचे रोड खूप खराब आहेत, खूप म्हणजे तिथे जाऊस तोपर्यंत हे पूर्ण देहूचे रोड म्हणजे रस्त्यात खड्डे आहेत, खड्ड्यात रस्ता आहे हे समजणं अवघड आहे. तर त्यामुळे थोडीशी रिस्क होती आणि तरी मी करत होते, पण माझ्या घरचे नको म्हणले आणि विजय सुद्धा मला म्हणले की हे रिस्क आहे, आपण घ्यायला नको अशी. तर त्याच्यासाठी मम्मी म्हणली की तुम्ही इकडेच आहे. माझं माहेर जिथे आहे, मी भोसरी माझं माहेर आहे, तर भोसरीपासून माझं जॉब जे हॉस्पिटल आहे ते जवळ आहे मला. तर ते म्हणले की इकडेच आहे. काही दिवसाचा प्रश्न, मला वाटलं की ठीक आहे, पहिले 3 महिने थोडेसे रिस्की असतात, तर कमीत कमी आपण 3 महिने मम्मीच्या घरी राहू, त्याच्यानंतर परत येऊ. तर असं म्हणून मी गेली. 3 महिने तिकडेच राहिले, पण 3 महिन्याच्या नंतर सुद्धा मला काही येणं जमलंच नाही, कारण की रस्ता इतका भयंकर आहे. मी 2 दिवस गाडी चालवून माझ्या जॉबला गेली सुद्धा होती, पण माझ्या बॅकमध्ये इतकं पेन व्हायला लागलं होतं नंतर की मला ते सहनच नाही झालं. तर मग सगळ्याच्या सांगण्यावरून आणि बेबीच्या हेल्थ आणि आपली रिस्क बघून मी सुद्धा डिसाईड केलं की ठीक आहे, मग आता काय करता येईल. म्हणून मी मम्मीच्या घरीच गेले. तरी विजय अधूनमधून येत असतात, यायचे. आणि आता सध्या जर म्हणसाल की 8वा महिना लागलाय, 9व्या महिन्यामध्ये मला उलटं घरी राहायला पाहिजे होतं माझ्या. तर त्याचं कारण असं की मी आता घरीच आहे, माझा जॉब संपला आहे. मी म्हणजे 8वा महिना ज्या दिवशी लागला त्याच्या एक 10 दिवसानंतर माझा जॉब सोडला. त्याच्यानंतर मग म्हणलं की आपण ॲटलिस्ट काही दिवस तरी आपण आपल्या घरी राहावं, म्हणून मी परत आली आहे विजयसोबत राहावं. शेवटी कितीही आपल्याला माहिती की आपले आईवडील आपल्यासाठी खूप करतात आणि त्यांचं जे करणं आहे ते नेक्स्ट लेवल आहे. पण शेवटी एक प्रेग्नेंट मुलीसाठी प्रेग्नेन्सीच्या पूर्ण जर्नीमध्ये आपला नवरा आपल्यासोबत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग माझ्यासोबत हे झालं नाही, मग आमचं थोडं लॉंग डिस्टन्स प्रेग्नेन्सी झाली, पण ठीक आहे. मग म्हणलं कमीत कमी 1 महिना तरी एकत्र राहून बघू, आम्हाला तितकंच बरं वाटेल. म्हणून असं विचार केला. मी ज्या दिवशी जॉब सोडला त्याच्या काही दिवसानंतरच मग मी इथे आली आहे. तर असा होता तो विषय. तर असं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण ठीक आहे. बेबीच्या रिस्क बघून मी तिथं माझ्या माहेरी शिफ्ट झाली होती आणि आता मी जॉब नाही करते, मी घरीच असणार आहे, त्याच्यामुळे मी परत आलेली आहे. तर इथून पुढे आता बघूया, इथून पुढे आता तुमच्यासोबत मी माझी डेली रुटीनची जर्नी शेअर करेन. तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज यूट्यूबवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.